चला आज बनवायची मस्त आपल्याला शिमला मिर्च बेसन भुर्जी करायची मस्त. आपण चटणी पण म्हणू शकतो, पण मी भुर्जी मुद्दामच म्हटलेलं आहे कारण आपण जशी अंड्याची भुर्जी करतो बेसन भुर्जी, आता मी शिमला मिर्च टाकून भुर्जी केलेली आहे मस्त. आणि बघा शिमला मिरची घेतलेली आहे, त्या धुवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला मस्त उभ्या अशा कापून घ्यायच्या आहे छानपैकी. अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे बघा आपल्याला. आता शिमला मिरची आपली कापून झालेली मस्त बघा उभी, एकदम मस्त दिसते बघा उभ्या कापल्यानंतर. आणि आता आपल्याला मस्त टोमॅटो कापून घ्यायचे. छोटी टोमॅटो आहे, 4-5 घेतलेले आहे मी, ते आपल्याला ब्लेंडरमधून कापून घ्यायचे. आणि लसूण पण एकदम बारीक केलेला आहे ब्लेंडरमधून, थोडासा जास्तच घेतलेला आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे मी. आता मोठा पॅन पसरत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आपल्याला. सुरुवातीला लसूण टाकायचा आहे आणि मस्त होऊ द्यायचा आहे तो तेलामध्ये बघा. लसणामुळे वेगळीच टेस्ट येते आपल्या भुर्जीला. आणि बारीक केलेला कांदा पण टाकून घ्यायचा आपल्याला त्याच्यामध्ये. टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे, हिरवी मिरची पण टाकून घ्यायची आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. मस्त परतून घ्यायचे तेलामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची. थोड्या वेळ होऊ द्यायचे. कोथिंबीर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. चांगला परतून घ्यायचा आहे मस्त. आणि मग नंतर आपल्याला थोड्या वेळ झाकण ठेवायचे त्याच्यावर. This is a dangerous groups that we're dealing with now. आता त्याच्यामध्ये आपल्याला सुकी मसाले टाकून घ्यायचे बघा. हळद, जिरे पावडर, धणे पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं सुके मसाले टाकलेले. आता आपल्याला त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायची. मस्त कांदा टोमॅटो छान झालेले आहे. आता शिमला मिरची टाकून मस्त परतून घ्यायचे सगळं. आता मस्त आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन टाकायचं आहे वरून मस्त. आणि मस्त आपल्याला भुर्जी तयार करायची किंवा चटणी. त्याच्यामध्ये हळद टाकायची वरून.
जिरे पावडर पण टाकलेली त्याच्यावर. खूप मस्त भुर्जी तयार होते आपली शिमला मिरची बेसनची. आणि सगळं बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आपण कोरडं बेसन टाकलेलं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. खूप छान लागते ही बेसन भुर्जी आपली शिमला मिरचीची. एकदा नक्की करून बघा तुम्ही. कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि बघा आता सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि थोड्या वेळ झाकण ठेवायचे. परत थोडीशी कोथिंबीर टाकली मी. झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. आणि मस्त तयार आहे आपली भुर्जी. शिमला मिरचीची भुर्जी आपली तयार झालेली खाण्यासाठी. आपण वरण भाताबरोबर पण खाऊ शकतो, पोळीबरोबर. आणि बघा मस्त तयार झालेली आपली एकदम तोंडाला चव येणारी भुर्जी आपली ही.